फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आज श्रावणातला दुसरा शनिवार. नैवेद्यासाठी आज आपण सोललेल्या मुगाची भाजी बनवली आहे, वरण बनवलं आहे, मेथीची पालेभाजी, गोडामध्ये प्रसादाचा रव्याचा शिरा असा आजचा बेत आहे. ह्या सर्व रेसिपीज बघण्यासाठी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आज आपण श्रावण स्पेशल व्हेज थालीमध्ये मोड काढून साल काढलेल्या मुगाची थपथपीत भाजी बनवणार आहोत. त्याच्यामध्ये 2 शेंगा, टोमॅटो आणि बटाटा घालणार आहोत. 2 टोमॅटो भरून करणार आहोत. तुरीच्या डाळीचं आणि मुगाची डाळ मिक्स करून वरण बनवणार आहोत. नंतर पालेभाजीमध्ये आज मेथीची भाजी घेतली आहे. आपण ती भाजी बनवणार आहोत आणि गोडामध्ये रव्याचा शिरा बनवणार आहोत. तर चला मग पूर्वतयारी करून घेते आणि एक एक करून सर्व रेसिपी बनवायला सुरुवात करूया. मोड काढून सोललेल्या मुगाची थपथपीत भाजी बनवण्यासाठी मी अर्धे वाटी मूग पाण्यात भिजत ठेवले होते 2 दिवसाआधी. नंतर त्याला मोड काढून व्यवस्थित बांधून घेतले. 2 तासासाठी पाण्यात ठेवून अशी ही सालं काढून घेतली आहेत. नंतर ह्या मुगाच्या भाजीमध्येच आपण शेंगा वापरणार आहोत. त्यासाठी मी 2 शेंगा घेतल्या आहेत. 1 बटाटा आणि 1 टोमॅटो वापरणार आहोत. नंतर ह्या भाजीसाठी आपण एक वाटण तयार करणार आहोत. मूठभर सुकं खोबरं खिसून भाजून घेतलं आहे. 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचा तुकडा. मिक्सरला हे वाटण पाणी न घालता फिरवून घेणार आहोत. तर चला मग शेंगा, टोमॅटो, बटाटा आपण फोडी करून घेऊया आणि वाटण पण वाटून घेते. मुगाची थपथपीत भाजी बनवण्यासाठी गॅसवर आपण हे पातेलं ठेवलं आहे. अगदी 2 टेबलस्पूनच तेल घेणार आहोत. तेल पण व्यवस्थित गरम झालं की आपण ह्याला एक फोडणी घालणार आहोत. त्या फोडणीसाठी अर्धा चमचा राई घेतली आहे. नंतर अर्धा चमचा आपण जिरं वापरणार आहोत. राई जिरं थोडं तडतडलं का हिंग घालूया आपण फोडणीला. नंतर कढीपत्त्याची पानं आणि कांदा घेतला आहे. अगदी छोट्या साईजचाच एक कांदा आपण वापरणार आहोत. आता कांदा आपण लो फ्लेमवर व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. कांदा पण आपला व्यवस्थित शिजला गेलाय. आता आपण ह्याच्यामध्ये अगदी अर्धा चमचाच हळद घालणार आहोत. हळद ऍड केल्यानंतर 1 चमचा रश्मीच रसोईचा हा आगरी कोळी मसाला यूज केला आहे. तुम्ही तुमच्या साठवणीतला मसाला देखील वापरू शकता. आता हळद आणि मसाला तेलावर व्यवस्थित आपल्याला असा परतून घ्यायचा आहे. हळद मसाला व्यवस्थित परतून झालं की सुकं खोबऱ्याचं जे वाटण आपण वाटून घेतलेलं ना ते ऍड करते. 3 ते 4 चमचेच आपण वाटण ऍड केलं आहे. ही मुगाची भाजी आहे ना आपल्याला अगदी साधी सिंपल बनवायची आहे. त्यामुळे वाटणाचं प्रमाण आणि मसाल्याचं प्रमाण अगदी कमी ठेवायचं आहे. वाटण पण तेलावर परतून झालं की स्वच्छ धुवून घेतलेले मूग, शेंगा, टोमॅटो, बटाटा मी ह्याच्यात ऍड करते. मूग वगैरे सगळे व्यवस्थित आपण ह्या भाजीमध्ये काढून घेतले आहेत. आता आपण व्यवस्थित ही भाजी परतून घ्यायची आहे. ही भाजी बनवताना लक्षात ठेवायचं का मसाला ना अगदी थोडाच घालायचा, तरच ह्या मुगाच्या भाजीची ओरिजिनल टेस्ट जशीच्या तशीच राहते. मसाल्यामध्ये पण ही भाजी आपण व्यवस्थित परतून घेतली आहे. आता गरजेप्रमाणे आपण ह्याच्यात पाणी ऍड करणार आहोत. मी अगदी ग्लासभरच पाणी ऍड केलं आहे, कारण का आज आपण ही थपथपीत सोललेल्या मुगाची भाजी बनवणार आहोत म्हणून. पाणी ऍड केल्यानंतर आपण व्यवस्थित भाजी मिक्स करून घेतली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ ऍड करूया. मीठ ऍड केल्यानंतर गॅसची फ्लेम मी हायवर ठेवली आहे आणि आता या भाजीला एक छानशी उकळी काढून घ्यायची आपल्याला. हे बघा, भाजीला पण छान उकळी आली आहे. आता या भाजीवर झाकण ठेवते आणि झाकणावर पाणी ठेवून आपण ही मुगाची भाजी एक 7 ते 8 मिनिटाकरता व्यवस्थित शिजवून घेणार आहोत. 7 ते 8 मिनिटं झाले. झाकण काढून बघूया. हे बघा, झाकणावरचं पण अर्ध्या पाण्याची वाफ झाली आहे. आता हे झाकण काढून घेते आणि भाजी एकदा मिक्स करून घेते. तुम्हाला भाजी बघूनच कळलं असेल का भाजी तर झटपट शिजली आहे. बटाटा शिजलं म्हणजे मूग शिजायला काही जास्त वेळ लागत नाही. भाजी व्यवस्थित परतून घेतली की गॅसची फ्लेम मी आता स्विच ऑफ करते. आता आपण ह्या भाजीवर झाकण ठेवणार आहोत आणि 2 मिनिटासाठी ह्याची वाफ कमी होईपर्यंत वाट बघूया.
2 ते 3 मिनिटं झाली आहेत, झाकण काढून घेऊया। हे बघा, अगदी कमी तेलावर कमी मसाला आणि वाटणावरची सुंदर अशी आपली ही सोललेल्या मुगाची भाजी तयार झाली आहे। आता ह्या भाजीवर थोडीशी कोथिंबीर स्प्रिंकल करते आणि सर्व करण्यासाठी आपली भाजी तयार आहे। आता आपण मेथीची पालेभाजी बनवणार आहोत। त्याकरता मेथीची एक जुडी स्वच्छ करून धुवून वगैरे आपण ह्या चाळणीत ठेवली आहे। चाळणीत ठेवली का एक्स्ट्राचं पाणी खाली येतं। त्याकरता एक मोठा कांदा चिरून घेतला आहे, 2-3 हिरव्या मिरच्या आणि 1 चमचा आलं लसूण क्रश वापरणार आहोत। आता ही मेथीची भाजी मी बारीक चिरून घेते, नंतर भाजीला लगेचच फोडणी घालूया। मेथीची भाजी बनवण्याकरता आपण गॅसवर ही कढई ठेवली आहे। अगदी 2 चमचे तेल घेतलं आहे। तेल व्यवस्थित गरम झालं की फोडणीला आपण मोठ्या साईजचा कांदा आणि हिरवी मिरची जी चिरून घेतली आहे ती ऍड करणार आहोत। कांदा ऍड केल्यावर एक मोठा चमचा भरून आलं लसूण क्रश घेतला आहे। कांदा आणि आलं लसूण क्रश व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे आलं लसूण क्रश नसेल तर लसूण चेचून आणि आलं अगदी चिरून वापरलं तरी चालेल। आता 2 मिनिटांसाठी आपण झाकण ठेवून हा कांदा शिजवून घेऊया। 1.5 ते 2 मिनिटं झाले आहेत, झाकण काढून बघूया। तुम्ही बघू शकता कांदा पण आपला व्यवस्थित शिजला गेला आहे। आता मी तो नीट परतून घेते। कांदा परतून झाला की अगदी पाव चमचा एवढीच आपण हळद ऍड करणार आहोत। हळद टोटली ऑप्शनल आहे। मला पालेभाजीमध्ये हळद आवडते म्हणून मी थोडी तरी ह्याच्यात हळद घालते। हळद पण आपण तेलावर परतून घेतली आहे। आता आपण ह्याच्यात बारीक चिरून घेतलेली ही मेथीची भाजी आहे ती ऍड करूया। थोडी थोडी करून सर्व भाजी आपण ह्या कढईत ऍड केली आहे। भाजी ऍड केली का लगेचच ती कांद्यावर परतून घ्यायची आहे। फक्त लक्षात ठेवा सुरुवातीला ह्याच्यात कधीच मीठ घालायचं नाही। भाजी थोडी शिजत आली ना काच आपण ह्याच्यात मीठ घालायचा, कारण का सुरुवातीला ती भाजी खूप जास्त वाटते आणि जर आत्ताच मीठ घातलं तर तुमचं मिठाचं प्रमाण बदलू शकते। एक 2 ते 3 मिनिटाकरता ही भाजी मी अशी झाकण न ठेवता शिजवून घेणार आहे। 2 ते 3 मिनिटं झाली आहेत। तुम्ही बघू शकता भाजी पण आपली व्यवस्थित शिजली गेली आहे। जर झाकण ठेवलं ना तर पालेभाजीला लगेचच पाणी सुटतं, त्यामुळे झाकण न ठेवताच पालेभाज्या शिजवून घ्यायच्या असतात। भाजी व्यवस्थित मिक्स करून झाली की आता आपण ह्याच्यात चवीप्रमाणे मीठ ऍड करणार आहोत। मीठ ऍड केल्यावर पुन्हा एकदा भाजी आपल्याला व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम मी आता मीडियम वरच ठेवली आहे। आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून हाय फ्लेम करून अगदी 2 मिनिटांसाठी वाफ काढून घेणार आहोत। 2 मिनिटं झाली आहेत, झाकण काढून बघूया। तुम्ही बघू शकता सुंदर अशी आपली ही मेथीची पालेभाजी तयार झाली आहे। 2 चमचे खवलेलं ओलं खोबरं ऍड केलं आहे आणि सर्व करण्यासाठी आपली ही पालेभाजी तयार आहे। स्टफ टोमॅटो बनवण्याकरता आपण ही 2 टोमॅटो घेतली आहेत, ह्याचे 2-2 भाग करून घेणार आहोत। नंतर ह्याच्या स्टफिंगसाठी एक मोठासा ओल्या खोबऱ्याचा तुकडा घेतला आहे। 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 2-3 लसणाच्या पाकळ्या, पाव चमचा जिरं, अगदी छोटासा आल्याचा तुकडा आणि मूठभर कोथिंबीर घेतली आहे। आता आपण ह्याचं जाडसर मिक्सरला चटणी बनवून घेणार आहोत। चटणी पण आपली तयार झाली आहे। आता ही चटणी आपण तेलावर थोडी परतून घेऊया। गॅसवर हा पॅन ठेवला आहे, अगदी चमचाभरच आपण तेल घेतलं आहे। आता आपण ह्याच्यात पाव चमचा एवढी हळद ऍड करणार आहोत। नंतर ही वाटून घेतलेली चटणी ह्याच्यामध्ये ऍड करूया। चटणी आपल्याला तेलावर छानशी अशी परतून घ्यायची आहे। ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ऍड करते। अगदी मिनिटभरासाठी लो टू मीडियम फ्लेमवर ही चटणी आपण परतून घेतली आहे। चटणी परतून झाली की गॅसची फ्लेम आता आपण स्विच ऑफ करूया आणि ही चटणी थोडी गार झाली काच आपण टोमॅटो मध्ये स्टफ करून घेणार आहोत। स्टफिंगची चटणी पण गार झाली आहेत आणि हे बघा टोमॅटोचे 2-2 भाग करून आतल्या बिया मी काढून घेतले आहेत। आता ह्याच्यामध्ये ही चटणी आपण स्टफ करून घेणार आहोत।
थोडी थोडी चटणी ह्याच्यात घालून अशी बोटांनी प्रेस करून घ्यायची, म्हणजे व्यवस्थित चटणी आतपर्यंत जाते आणि फ्राय करताना पण बाहेर निघत नाही. एक एक करून असे सर्व टोमॅटो मी ह्या चटणीने स्टफ करून घेते. स्टफ केलेले टोमॅटो आता आपण तळून घेणार आहोत. त्यासाठी गॅसवर हा पॅन ठेवला आहे. पॅन गरम झाल्यावर अगदी चमचाभरच तेल यूज करणार आहोत आपण. तेल व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे आणि हे स्टफ केलेले टोमॅटो एक एक करून तेलावर सोडते. हे बघा, सुंदर असे टोमॅटो आपण ह्या पॅन मध्ये ठेवले आहेत. झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटाकरता ह्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम लो टू मीडियम वर ठेवली आहे आपण. 3 ते 4 मिनिटं झाले आहेत. झाकण काढून बघूया. हे बघा, मागची बाजू तर टोमॅटोची अगदी व्यवस्थित वाफेवर शिजली गेली आहे. आता एक एक करून हे सर्व टोमॅटो मी पलटून घेते. पलटून घेतले ना का मागच्या बाजूनी पण आपल्याला हे टोमॅटो व्यवस्थित शिजवता येतील. आता हे टोमॅटोवर पुन्हा एकदा मी झाकण ठेवणार आहे आणि अगदी 2 मिनिटासाठीच आपण ह्याची वाफ काढून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिटं झाले आहेत. तुम्ही बघू शकता टोमॅटो हे पलटून घेतल्याबरोबर कसं त्याला तेल आणि पाणी सुटलं आहे. पुन्हा हे टोमॅटो मी सरळ करून घेते. झटपट आणि सुंदर असे आपले हे स्टफ टोमॅटो तयार झाले आहेत. अगदी चमचाभर तेल वापरूनच हे स्टफ टोमॅटो आपण तयार केले आहेत. आता ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर ऍड करते आणि सर्व करण्यासाठी आपले हे स्टफ टोमॅटो तयार आहेत. आज आपण मिक्स डाळीचं फोडणीचं वरण करणार आहोत. त्याकरता मी पाव वाटी मुगाची डाळ घेतली आहे आणि पाव वाटी तुरीची डाळ मिक्स करून स्वच्छ धुवून अर्ध्या तासासाठी भिजवून ठेवली आहे. आता ही डाळ आपण कुकरला शिजवून घेणार आहोत. नंतर त्याला फोडणी देणार आहोत. तुरीची आणि मुगाची मिक्स डाळ आपण कुकरला व्यवस्थित मऊ होईपर्यंत शिजवून घेतली आहे. लगेचच आता ह्याला मी फोडणी देते. वरणाला फोडणी देण्याकरता गॅसवर आपण ही कढई ठेवली आहे. अगदी चमचाभरच तूप घेते. तूप पण छान गरम झालं आहे. फोडणीला अर्धा चमचा राई घालते, अर्धा चमचा जिरं, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि सुकी लाल मिरची घालूया. अर्धा चमचा आलं लसूण क्रश, पाव चमचा एवढी हळद ऍड करते. थोडस हिंग घालूया. फोडणी व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. आता शिजवून घेतलेली ही तुरीची आणि मुगाची डाळ आपण ह्याच्यात ऍड करणार आहोत. गरजेप्रमाणे पाणी ऍड करते. अर्धाच टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे. चवीप्रमाणे मीठ. फोडणीचं वरण म्हटलं तर थोडं तरी मी गूळ आवर्जून ह्याच्यात घालते. चमचाभर खवलेलं ओलं खोबरं. आता व्यवस्थित हे वरण मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याला एक 2 ते 3 मिनिटाकरता हाय फ्लेमवरच छानशी उकळी काढून घेऊया, म्हणजे टोमॅटो पण त्यातच शिजला जाईल. 3 ते 4 मिनिटं झालेत. आपण हे वरण फोडणी दिल्यावर छान मीडियम फ्लेमवर असं शिजवून घेतलं आहे, म्हणजे टोमॅटो पण एकजीव झाला आहे. गॅसची फ्लेम हाय करते. हाय फ्लेमवर एक छानशी याला उकळी काढून घेते. हे बघा, आपल्या तुरीच्या आणि मुगाच्या मिक्स डाळीच्या वरणाला छान उकळी पण आली आहे. आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करूया आणि थोडीशी कोथिंबीर ऍड करते. सर्व करण्यासाठी आपलं हे मिक्स डाळीचं वरण तयार आहे. आपल्या नैवेद्याच्या ताटावर गोडाचं आज आपण शिरा बनवणार आहोत. जसा शिरा आपण प्रसादासाठी बनवतो ना सत्यनारायणाच्या, तसाच सेम आपण शिरा बनवणार आहोत. त्याकरता 1 वाटी आपण हा रवा घेतला आहे. लक्षात ठेवा, शिरा बनवताना कधी थोडा जाडा रवा घ्यायचा, एकदम बारीक रवा वापरायचा नाही. 1 वाटी रवा आहे, त्यामुळे 1 वाटी तूप यूज करणार आहोत. 1 वाटी साखर, 1 वाटी दूध, पाणी मात्र आपण 1.25 वाटी वापरणार आहोत, म्हणजे आपला प्रसादाचा शिरा छान मऊसूद राहतो.
आवडीप्रमाणे आपण हे मिक्स ड्राय फ्रुट्स घेतले आहे, ज्याच्यामध्ये काजू, बदाम, पिस्ता, मनुके आणि चारोळी आहे. अर्धा चमचा वेलची जायफळ पूड आणि एक वेलची केळ आपण यूज करणार आहोत. तर चला मग लगेचच प्रसादाचा शिरा बनवायला सुरुवात करूया. प्रसादाचा शिरा बनवण्याकरता गॅसवर आपण ही कढई ठेवली आहे. 1 वाटीभर आपण तूप घेणार आहोत. जेवढा रवा आहे तेवढंच तूप वापरायचं आहे. तूप व्यवस्थित गरम करून घ्यायचंय. तूप पण आपण छान गरम करून घेतला आहे. आता आपण हा रवा तुपावर सोडूया. रवा तुपावर घातल्याबरोबर लगेचच गॅसची फ्लेम आपल्याला लोवर करून घ्यायची आहे आणि जवळपास 8 ते 10 मिनिटाकरता अगदी लो फ्लेमवर आपल्याला हा रवा तुपावर छानसा असा भाजून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, थोडाही गॅसची फ्लेम ना हाय करू नका. लो फ्लेमवरच हा रवा व्यवस्थित भाजून घ्या. 5 ते 6 मिनिटं झाले आहेत. रवा आपण तुपावर अगदी लो फ्लेमवर हे बघा असा भाजत होतो. लो फ्लेमवर रवा भाजला ना का तो जास्त काळपट पण होत नाही आणि प्रसाद दिसायला पण सुंदर दिसतो. आता या स्टेजला आपण हे जे वेलची केळ घेतलं आहे, अगदी बारीक चिरून घेतलं आहे, ते ऍड करते. हे केळ पण मिक्स करून व्यवस्थित प्रसादामध्ये म्हणजे या रव्यामध्येच असं तुपावर परतून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटाकरता आपल्याला हे केळ रव्यामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे. तोपर्यंत एका बाजूला मी शिऱ्यासाठी पाणी गरम करत ठेवते आणि एका बाजूला दूध गरम करत ठेवते. एक 2 ते 3 मिनिटाकरता ना हे केळ छान आपण असं रव्यामध्ये भाजून घेऊया. आणखीन 2 मिनिटं झाले आहेत. आपण केळ छान या रव्यामध्ये असं भाजून घेत होतो. आता हे ड्रायफ्रुट्स आहेत ना, हे देखील ह्याच्यामध्येच आपण ऍड करणार आहोत आणि 2 मिनिटाकरता ह्या तुपावरच रव्यासोबत छान असे भाजून घ्यायचे. ड्रायफ्रुट्स असे भाजून घेतले ना रव्यातच का मग वेगळं तुपात भाजायची गरज लागत नाही. आता 2 ते 3 मिनिटाकरता आणखीन हा रवा व्यवस्थित आपण ह्या ड्रायफ्रूट सोबत भाजून घेऊया. आणखीन 2 ते 3 मिनिटं झाले आहेत. रवा आपण आणि ड्रायफ्रुट्स व्यवस्थित भाजून घेतले आहेत. म्हणजे पूर्णपणे 10 मिनिटाकरता रवा आपण अगदी लो फ्लेमवर असा भाजून घेतला आहे. आता गॅसची फ्लेम मी मीडियम वर ठेवते आणि रवा थोडासा असा परतून घेते. अगदी अर्ध्या ते 1 मिनिटाकरता आपण हा रवा हाय फ्लेमवर असा परतून घेतला आहे. एका बाजूला दूध पण छान गरम झालं आहे. आता ह्या रव्यामध्ये मी हे दूध घालते. दूध घातलं का व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच झाकण ठेवून गॅसची फ्लेम लोवर ठेवायची आहे. अगदी अर्धा मिनिटच झाला आहे. झाकण काढून घेते. रवा दुधामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचंय आपल्याला. पाणी पण एका बाजूला छान उकळलं गेलंय. आता हे पाणी ऍड करते. पाणी पण रव्यामध्ये व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता झाकण ठेवून लो फ्लेमवर जवळपास 1-1.5 मिनिटाकरता वाफ काढून घेऊया आपण. 1 ते 1.5 मिनिटं झालंय. झाकण काढून बघूया. हे बघा रवा पाण्यामध्ये छान असा शिजला गेलाय. आता व्यवस्थित हे दूध आणि पाणी जे आपण ऍड केलेलं ना त्याच्यामध्ये रवा असा मिक्स करून घेऊया. तुम्ही बघितलं असेल अगदी लो फ्लेमवर आपण रवा तुपावर भाजून घेतल्यामुळे किती सुंदर रंग असा आपल्या ह्या प्रसादाच्या शिऱ्याला आला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये वाटीभर साखर घालणार आहोत. जर तुम्हाला घरात खायसाठी हवं असेल तर साखरेचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी केलं तरी चालेल. पण जेव्हा प्रसादाचा शिरा बनवतो तेव्हा जेवढं रवा तेवढीच साखर. आता अर्धा चमचा एवढी वेलची पूड ऍड केली आहे. ही जायफळ आणि वेलची पूड आहे. व्यवस्थित साखर पण मिक्स करून घ्यायची आहे रव्यामध्ये.
हे बघा, साखर अशी मिक्स करून घेतली का पुन्हा आपण ह्याच्यावर झाकण ठेवणार आहोत आणि लो फ्लेमवर एक 5 ते 6 मिनिटाकरता व्यवस्थित वाफ काढून घेऊया, म्हणजे साखर पण छान एकजीव होईल रव्यामध्ये. 5 ते 6 मिनिटं झालेत, झाकण काढून बघूया. तुम्ही बघू शकता सुंदर असा आपला प्रसादाचा हा रव्याचा शिरा तयार झाला आहे. व्यवस्थित एकदा मिक्स करून घेते. मी सांगितलेल्या प्रमाणात जर तुम्ही रवा, साखर, दूध, पाणी वापरलं तर तुम्ही पण घरी बनवलेला हा सत्यनारायणाचा प्रसाद सेम अशाच पद्धतीने होईल. आता झाकण ठेवते आणि गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते. सर्व करण्यासाठी आपला हा प्रसादाचा शिरा तयार आहे. सुंदर असं व्हेज थालीमध्ये आज आपण तुरीच्या आणि मुगाच्या डाळीचं वरण तयार केलं आहे. नंतर मोड काढून सोललेल्या मुगाची थपथपीत भाजी, भरलेले टोमॅटो, मेथीची पालेभाजी, गोडामध्ये प्रसादाचा शिरा बनवला आहे, कोशिंबीर आणि आळूवडी सर्व करणार आहोत. तर चला मग लगेचच ताट वाढायला घेते. सुंदर असं ताट वाढताना आपण सुरुवात ह्या गोडानी करूया. आज आपण गोडामध्ये हा शिरा बनवला आहे. अगदी मऊसूत एकदम नरम राहणारा असा आपण आज शिरा तयार केला आहे. नंतर वरण वाढून घेते. तुरीच्या आणि मुगाच्या डाळीचं मिक्स असं आज आपण हे फोडणीचं वरण केलं आहे. नैवेद्याला कसं थोडं वरण भात असलं ना का 2 घास आपल्याला पण जास्त जातात. आगळी वेगळी अशी आमची आगरी कोळी स्पेशल मी ही मुगाची भाजी बनवली आहे. मुगाला तर मोड काढून नेहमीच आपण भाजी बनवत असतो, पण आज थपथपीत अशी साल काढून ही मुगाची थपथपीत भाजी आपण तयार केली आहे. ही भाजी तुम्ही पुरी, चपाती किंवा भातासोबत पण खाऊ शकता. आता आपण हा स्टफ टोमॅटो सर्व करणार आहोत. अगदी सगळ्यांनाच आवडणारा असा आपण आज हा स्टफ टोमॅटो अगदी सोप्या पद्धतीने तयार केला आहे. नैवेद्याच्या ताटावर थोडी पालेभाजी असली ना का बघायला पण छान वाटतं आणि 2 घास आपल्याला जातात पण, म्हणजे पूर्ण आपलं ताट अगदी सात्विक झाल्यासारखं वाटतं. तुम्हाला पण मी बनवलेली आजच्या व्हेज थालीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण माझ्या पद्धतीने अशी व्हेज थाली ह्या श्रावणात एकदा तरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही व्हेज थाली कशी झाली आहे ती. जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या व्हेज थालीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.